5 लाखाचं कुठून देईल तो? का लिंबात झाडाला फाशी घेईल? आज या चोराने विचार केला, घरी गेल्यानंतर बायकोला काय सांगणार, म्हणून जाताना मार्गामध्ये शिव मंदिर दिसलं आणि त्याने विचार केला इथं काहीतरी मिळेल आणि काहीतरी मिळेल म्हणून शिव मंदिरामध्ये गेला आणि शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वत्र शोधलं, परंतु शिव मंदिरामध्ये काय मला काही मिळालं नाही. त्यांनी वरती पाहिलं, वरती पाहिल्यानंतर एक घंटा होता पितळाचा आणि पितळाचा घंटा पाहिल्यानंतर त्याने विचार केला आज घरी जर खाली आत गेलो तर कसं होईल, म्हणून त्याने विचार केला हा घंटा जेवढा घेऊन जातो आणि घंटा घेऊन जातो या भावनेनं महाराज हात वरती केला, परंतु घंट्यापर्यंत हात पोहोचला नाही. चोर थोडा बुट्टा होता असं वर्णन येतं. हात पुरत नाही म्हणून याने आजूबाजूला पाहिलं काही उभा राहायला मिळतंय का, स्टूल टेबल काही मिळालं नाही. त्यावेळी घाबरलेल्या या चोराने विचार केला जर कोणी आलं तर माझी चोरी राहून जाईल, वेळ घालण्यात काही अर्थ नाहीये. शिवलिंगावर उभा राहिला. कशावर उभा राहिला? शिवलिंगावर. महाराज महाकाल भगवान म्हणले सिडको मध्ये मी बेल वाहणारी पाहिली, जल वाहणारी पाहिली, अक्षता वाहणारी पाहिली, काळे तीळ वाहणारी पाहिली, सफेद तीळ वाहणारी पाहिली. म्हणले या सिडको मध्ये पहिला भक्त असा मिळालाय की याने याचं सर्व शरीर माझ्या शिवलिंगावर अर्पण केलंय. महादेव प्रसन्न झाले. कोणावर? कोणावर? ज्याने घंटा चोरण्याकरता शिवलिंगावर पाय ठेवला त्याच्यावर. या कथेचा भाव हा आहे, या कथेचा हा भाव आहे जो पूर्ण विश्वासाने शिवलिंगाची पूजा करतो, माझा महादेव त्याची मनोकामना पूर्ण करतो. या कथेचा सार हा आहे. ज्यावेळी याने पूर्ण विश्वासाने मला हा घंटा मिळेल या हेतूने ज्यावेळी शिवलिंगावर उभा राहिला त्यावेळी माझ्या महादेवाने कृती नाही पाहिली, कृती नाही पाहिली. आज भाव पाहिला. आणि कधी कधी प्रपंचामध्ये कृतीला प्राधान्य द्यावं लागतं, कधी कधी भावाला प्राधान्य द्यावं लागतं. पण केवळ महाराज भगवंताकडे गेल्यानंतर केवळ भावाला प्राधान्य, कृतीला प्राधान्य नाही. कृती एखाद्या वेळी चुकली तरी चालत. संसारात भाव कमी असला तरी चालतो, कृती लागते. आणखी जवळ येऊन बोलू का? मनात स्वयंपाक करायची इच्छा नसली तरी, आता कळालं, मनात बिलकुल भाव नाही. किचन मध्ये गेली 4 वेळा बोट मोडले आणि स्वयंपाक सुरू केला. तिथं कृती आहे, तिथं भाव नको. परंतु माझ्या महादेवाकडे देवाकडे आल्यानंतर भावाला एवढं महत्व, एवढा भाव महत्वाचा आहे. म्हणले केवळ भाव. भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे है भगवान.
जीवाला भाव अति महत्वाचा आहे आणि आपल्याकडे भावाचाच अभाव आहे. एवढ्या लवकर माणसं कन्फ्युज होतात, एवढ्या लवकर 8 दिवस बेल व्हायलन जर काही नाही मिळालं की झाली कन्फ्युज. 8 दिवस त्या शबरीने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास डगमगू दिला नाही. राम येणार हा महाराज गुरुमुखातून ऐकलं होतं की तुला रामाकडे जायची, तुला देवाकडे जायची गरज नाही, एक दिवस देव तुझ्या दारात येतील. हे वाक्य गुरुचं होतं. गुरु निघून गेले, गुरु स्वधामाला निघून गेल्यानंतर गुरु वाक्यावर एवढा विश्वास होता, एवढा विश्वास की त्या विश्वासावर पूर्ण आयुष्य घातलं. फक्त विश्वास. आणि आपल्याकडे बाकी सर्व विश्वासाचाच अभाव आहे. खरंच असं केलेलं असं होईल का? होईल, तू विश्वास ठेव. होईल नाही, होणार, होतच तुझा विश्वास. आणि थोडं जरी कन्फ्युजन झालं, थोडा जरी डाऊट आला की संपला. डाऊट चालत नाही. एक सांगू, संसारात सुद्धा संशय नाही चालत आणि परमार्थात सुद्धा संशय चालत नाही. थोडा सुद्धा डाऊट चालत नाही. जर पतीच्या मनामध्ये पत्नीविषयी डाऊट आला, अरे यार ही मला विष घालते का काय जेवणात, तर जेवण गोड लागल. भाव, विश्वास, डाऊट सुखी होऊ देत नाही. डाऊट पुण्य सीन करतो. म्हणून ज्यावेळी महादेवाकडे जाता त्यावेळी पूर्ण विश्वासाने जा, माझं काम होणार आहे. आज आमचे दाने दादाचे मामा आजारी आहेत. भाव कसा आहे पहा. म्हणले क्रिटिकल विषय होता, परंतु शिवमहापुराण कथा झाली चालू म्हणले आणि सुट्टी झाली, घरी आले म्हणले. भाव आहे, विश्वास आहे. ज्यावेळी तुम्ही विश्वास ठेवाल त्यावेळी फलश्रुती मिळते. विश्वासाला अति प्राधान्य. म्हणून एक सांगू, या त्रैलोक्यामध्ये विश्वास जर ठेवण्यायोग्य जर कोण असेल तर फक्त माझा महादेव, माझे भगवंत. भगवंत कधी विश्वासघात नाही होणार. पूर्ण श्रद्धेने काम करा. पूर्ण. भगवान सुद्धी महाराज शौनकादी 88,000 ऋषींना तीर्थराज प्रयागावरती ही सुंदर शिव महापुराण कथा सांगतायत. ऋषीने प्रश्न केला, ही कथा कोणी कोणी श्रवण केली आणि या कथेच्या श्रवणाने कोणाला काय मिळालं? या शिवलिंगाची उत्पत्ती कुठं झाली? हे शिवलिंग का प्रगट झालं? या शिवलिंगाची पूजा सर्वात अगोदर कोणी केली? आणि इतर देवतांची पूजा करत असताना मूर्ती रूपामध्ये पूजा केली जाते, पण एक महादेवच असे देव आहेत की या महादेवाची पूजा करत असताना लिंग स्वरूपामध्ये काय? हे शिवलिंग काय? अन्य देवाची पूजा मूर्ती रूपामध्ये होते. रामाची पूजा मूर्ती रूपामध्ये, कृष्णाची पूजा मूर्ती रूपामध्ये, देवीची पूजा मूर्ती रूपामध्ये. एक महादेवच असे देव आहेत की या देवाची पूजा करत असताना लिंग स्वरूपामध्ये का पूजा केल्या जाते? आणि म्हणले शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर या प्रपंचातील चिंता दूर होईल का? म्हणले हो. म्हणले असं काही प्रमाण आहे का? असं काही घडलं का एखाद्याने शिव महापुराण कथा श्रवण केली म्हणले तो चिंतेतून मुक्त झाला? त्यावेळी ऋषीला सूर्यजी महाराज म्हणतात, मी तुम्हाला एक सत्य चरित्र सांगतो, एक सत्य कथा सांगतो. म्हणले एक वेळा नारदाच्या जीवनामध्ये चिंता निर्माण झाली. आणि नारदाच्या जीवनामध्ये चिंता निर्माण झाल्यानंतर नारदाने सुद्धा शिव महापुराण कथा श्रवण केली. नारद चिंता मुक्त झाले. महाराज नारदाचं नाव ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. म्हणले नारदाने कथा ऐकली? म्हणले जे नारद एका जागी 2 मिनिटांपेक्षा अधिक थांबू शकत नाही त्या नारदाने कुठं कथा ऐकली?
म्हणले जे नारद निरंतर नारायण 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 जप करतात त्या नारदाला कशाची चिंता. नारद नित्य जप करतात. कोणता? नारायण नारायण श्रीमन नारायण 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 सर्वांनी म्हणायचं नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण आणखी मोठ्याने पोटभर जेवल्यावानी मन नारायण 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 नारायण. शेजारी म्हणते म्हणून आज कथेचा तिसरा दिवस म्हणून नारायण नारायण नारायण. नारायण 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 नारायण. आणखी मोठ्याने नारायण. एक मिनिट फक्त पुरुष मंडळीचा आवाज आहे का? पुरुष मंडळी तुम्ही थांबा फक्त पुरुष मंडळी पहा. हम किसी से कम नहीं लेकिन आवाज में पुरुष मंडळी, फक्त पुरुष मंडळी बघा ऐका बरं. आणि मी याच्यावर अंदाज लावेल जर इथं तुमचा आवाज कमी असला तर मी समजल घरी सुद्धा पुरुष मंडळी ताकद लावून पूर्ण बरं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. आता ऐकला वा वा वा. आता तुमची बारी. आता तुम्ही थांबा. आता यांची बारी. तुमची बारी बरं. आता मी याच्यानं अंदाज लावल बरं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. कोणाचं जास्त आहे? आता परत एक चान्स तुम्हाला परत. आता जर यांच्यापेक्षा आवाज तुमचा कमी आला तर उद्याचे भांडे तुम्ही घासायचे. पुरुष मंडळी परत एक चान्स. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. एक चान्स तुम्हाला. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. सर्वांनी सोबत हात वरती. सर्वांनी सोबत. हा